आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा इथं पाण्याचं शिक्षण चालू आहे आपलं तूर काढण्यासाठी. तर मग तूर काढायला काय प्रॉब्लेम येतो आहे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगतो मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो अशा प्रकारे चालतं आहे आपलं जे आहे पाण्यासर हे 100% भुसा मॉडेल आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही 100% भुसा मॉडेल आहे. तर बघा अशा प्रकारे साईडनं कचरा येतो. गावाचा पण असंच येतो. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी काय प्रॉब्लेम येतो, कशा प्रकारे चालतं मशीन. गावासाठी कोणतं थ्रेशर येतात व्हिडिओमध्ये दिले आहेत मित्रांनो. व्हिडिओ बघा तुम्ही, एकदा चॅनलला भेट द्या. व्हिडिओ टाकले चॅनलवरती, व्हिडिओ बघा. तर काय प्रॉब्लेम येतो मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, तुमच्या लक्षात येईल. अय त्याला त्या लिंबच देऊन दे बरं का, पाईप बाहेर साईडने मशीन उलटं लावेल ना पाईप. हां हां उंच होता ना जास्त. बघा मित्रांनो अशा प्रकारे चालतं मशीन. तर काय प्रॉब्लेम येतो पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला. हे पाण्यासाठी G60 74 हॉर्स पॉवरचं इंधन मित्रांनो, याला BS4. हे बघा तूर अशा प्रकारे वाढली. बघा मित्रांनो इथं आहे, इथं कोपऱ्याला ना या साईडनं सारखं अटकलं मित्रांनो, खूप प्रॉब्लेम येतो. तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम असा, तर वाळलेली जर तूर असेल तर मित्रांनो दाणे तुटतात. आणि त्याला पर्याय पण आहे मित्रांनो. समजा आपण स्टड कमी केले तर दाणे तुटायचं प्रमाण कमी होईल. पण काय होतं काही ठिकाणी हिरव्या पण शेंगा राहतात. तर हिरव्या शेंगा असले डायरेक्ट सगळं शेंगा येतात. आता आपण स्टड कमी केलेलं नाही मित्रांनो, तिथून एक सारखे शेंगा येतात. बघा मित्रांनो अशा प्रकारे साईड येतात. भूस काय करत नाही मशीन, फक्त शेंगाचं भूस घेतं मित्रांनो. आणि या तुरीमध्ये खूप लेअर तुटतात मित्रांनो. सकाळपासून आम्ही जवळपास 19 ब्लेड टाकले. खूप टाइमपास पण होतो ब्लेड टाकायला. आणि तुरीमध्ये स्ट्रॉकरचंच मशीन सक्सेस आहे मित्रांनो. हे जे मशीन आहे स्टडवालं, हे ॲक्सेल फ्लो मॉडेल, याला स्टड येतं मध्ये आतमध्ये थ्रेशरला. त्यामुळे काय होतं, स्टडचा टोला बसला की दाणे तुटतात. त्यामुळे दाणे तुटतात मित्रांनो. मित्रांनो तूर काढण्यासाठी खूप झकमार आहे, एवढं काय सोपं नाही. हे बघा मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे कोपऱ्याला इथं आहे, इथं अटकून जातं. मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की गव्हाला कशा प्रकारे थ्रेशर येतं. 100% भुसावाला थ्रेशर कोणतं,
आणि 50% भुसावाला कोणतं, तर 50% भुसा गेल्यावर काय प्रॉब्लेम येतो ही संपूर्ण माहिती चॅनलवरती दिली आपल्या. व्हिडिओ बघा, व्हिडिओवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल. बघा मित्रांनो, असं कोपऱ्याचा जो आहे हा प्रॉब्लेम येतो, दोन्ही साईडला खूपच जास्त प्रॉब्लेम येतो. ते आतमध्ये पण घेत नाही, टाईट पण लावल्या, खाली आला तर तिथं अटकून जातं.